कोणाला तांदळाची खीर खायची एकदम छान अशी ड्रायफ्रूट टाकायची ही गरज नाही. खूप खायला टेस्टी हेल्दी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा. चला तर सुरुवात करूया. मी घेतले आहेत तांदूळ. छान साफ करून घेतलेले आहेत मी तांदूळ. मस्त क्लीन धुवून घेतलेले 2-3 पाण्यानं मस्त स्वच्छ धुतलेत. छान मी भात शिजवून घेणार आहे तांदळाचा. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. किचन कट्टावरती तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण खिरीला सुरुवात करूया. किती छान अशी मस्त तांदळाची खीर बनते आणि शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. छान एक मी फ्लेवर देणार आहे. तो फ्लेवर शेवटला ॲड करणार आहे. तर त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेवटपर्यंत नक्की बघत राहा. छोट्या छोट्या टिप्स असतात त्या शेवटपर्यंत बघावाच लागतील. चला तर मग आपण सुरुवात करूया. छान आपण भात ठेवलाय शिजायला. अर्धा लिटर मी दूध घेतले. मस्त दूध घेतलेलं आहे. पिशवीचं घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही दूध वापरू शकता. जे तुमच्याकडे असेल अवेलेबल असेल ते तुम्ही दूध वापरू शकता. मी पॅकेटचं दूध घेतलंय अर्धा लिटर. तुम्ही फुल क्रीम दूध घेऊ शकता. कुठलंही दूध घेऊ शकता. चला तर मस्त आपल्याला दुधाला पण छान उकळी आणून घ्यायची आहे. व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. मी कशी बनवत आहे नक्कीच बघत राहा. खूप टेस्टी अशी हेल्दी खीर होणार आहे. तुम्ही अशी खीर कधीच खाल्ली नसेल. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा खीर. चला तर खीरसाठी आपण घेतलेले आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. मस्त काजू, बदाम, मनुके घेतलेले आहेत आणि 2-3 हिरवी इलायची घेतलेली आहे आणि एक वाटीला कमी अशी साखर घेतलेली. माझ्या टेस्टच्या हिशोबाने मी चवीनुसार मी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. चला तर आता आपण ड्रायफ्रूट छान असे कट करून घेऊया. मस्त तुम्ही पाहिजे तर तुम्ही कुटून घेऊ शकता, क्रश करून घेऊ शकता. तुम्हाला आवडतील तसे ड्रायफ्रूट घेऊ शकता. मला छान कट करून मस्त खायला पण तोंडामध्ये पीस आले की छान वाटतात. त्यासाठी मी मस्त कट करून घेत आहे. बदामचे छान कट करून घेणार आहे. उभ्या साईडचे स्लाइस करणार आहे. बदामचे काजूचे 2 भाग करणार आहे. बघू शकताय मस्त असं आपण काजू छान असे बारीक करून घेतलेत. बदाम पण मस्त कट करून घेतलेत. उभे काजूचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि सुकं नारळ तुम्ही हवं तर खिसून घेऊ शकता. मी छान पतले स्लाइस करून घेतलेत. मनुके घेतलेले आहेत. बघा किती छान असे मस्त दिसत आहेत ड्रायफ्रूट. हे तोंडात जेव्हा खीरमध्ये आपल्या चम्मचमध्ये येतील खायला एकच नंबर लागतील. तर नक्की शेवटपर्यंत बघत राहा. चला इलायची पण सोलून घेऊया. मी 3 हिरवी इलायची घेतलेल्या आहेत. छान सोलायच्या आहेत. मस्त सोलून आपल्याला छान त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. मस्त मी ग्लास मध्ये पावडर बनवली आहे. मस्त 3 इलायची हिरव्या इलायची घेतलेल्या आहेत. फ्लेवर खूप छान येते इलायचीने. तर नक्की इलायची ऍड करा. आपण अजून एक जिन्नस ऍड करणार आहोत तो मी शेवटी नक्कीच सांगेन तुम्हाला. चला तर आपला भात मस्त शिजलेला आहे. तर तुम्हाला जशी खीर तुम्हाला घट हवी की पातळ हवी का मिडियम हवी त्यानुसार तुम्ही तांदूळ कमी जास्त भात घेऊ शकता. तर मी मस्त मिडियम खीर बनवणार आहे. मस्त चम्मचनं खायला बनवणार आहे. तुम्ही चम्मचनं खाऊ शकता किंवा पुरी सोबत खाऊ शकता. कशाही सोबत खाऊ शकता. खूप टेस्टी लागते ही खीर. चला तर मी छोटं मिक्सरचं भांडं भरून भात घेत आहे. तेवढा पुरेसा आहे. मस्त मला हवी तशी खीर बनणार आहे. एकदम मी जाडी बनवत नाही, जास्त पातळी बनवत नाही, मिडियम खीर बनवणार आहे मी. तर मी मस्त असं मिक्सरचं भांडं भरून घेतलेलं आहे. थोडंसं थंड होऊ देते आणि छान त्याची पेस्ट बनवून घेणार आहे मी. मस्त 2दा फिरून घेते. 2 वेळेस जास्त वेळ लागत नाही पेस्ट बनायला मिक्सरमध्ये. बघू शकताय किती छान अशी पेस्ट बनलेली आहे आपली. चला तर मग आपण कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये साजूक तूप टाकते. जास्त पाहिजे तुम्ही साजूक तूपच वापरा. त्याने टेस्ट छान येते. आणि नसेल तुमच्याकडे उपलब्ध साजूक तूप तर तुम्ही वनस्पती डालडाही घेऊ शकता. काही हरकत नाही. चला तर मस्त आता तूप ठेवलेलं एकदम आपण एकदम कमी गॅस करून घ्यायचा. गॅस फास्ट करायचा नाहीये आपल्याला. त्याच्यात मी ड्रायफ्रूट टाकून घेते. इलायची आपल्याला आताच ऍड करायची नाहीये सुरुवातीला.
चला तर ड्रायफ्रूट टाकून घेतले, सर्व ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे एकत्रच. एकदम असं मंद गॅस ठेवायचा आहे, जास्त फास्ट करायचा नाहीये. जास्त फास्ट कराल तर आपले ड्रायफ्रूट आहेत ते वरच्यावर काळे पडतील, भाजल्या जातील, मध्ये कच्चेच राहतील. त्यासाठी आपल्याला एकदम असा बारीक गॅसवरती आपल्याला छान आलटून पलटून ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत, म्हणजे छान अशा आतपर्यंत ते भाजल्या जातील. मस्त त्याचा फ्लेवर एकदम छान येतो, टेस्टी येतो खीरमध्ये. नंतर शिजल्यानंतर ते खूपच छान येतो. त्यासाठी आपल्याला मस्त आपल्याला लालसर होईपर्यंत आपले ड्रायफ्रूट आलटून पलटून 1-2 मिनिटं मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता किती छान असा कलर येतो आहे आपल्या ड्रायफ्रूटला. बघा एकच नंबर आपले ड्रायफ्रूट मस्त कलरफुल झालेले आहेत. छान असा फ्लेवरही किचनमध्ये दरवळलेला आहे. खूपच टेस्टी सुगंध येतो आहे. म्हणजेच आपले ड्रायफ्रूट तयार झालेले आहेत, बघू शकताय. चला तर आपण त्याच्यात इलायची पावडर आता टाकून घेऊया शेवटला. पूर्ण आपले लाल झाले ड्रायफ्रूट की नंतर आपल्याला त्याच्यात इलायची पावडर ऍड करायची आहे. चला तर आता दूध उकळून घेतलं होतं तेही आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊ. तर बघू शकताय किती छान आपले ड्रायफ्रूट कलरफुल असे भाजलेले आहेत, मस्त फ्राय झालेले आहेत. किती छान असे उठून दिसत आहेत दुधावरती, ते मस्त कलरफुल दिसत आहेत. सुटलं की नाही तुमच्याही तोंडाला पाणी. चला तर मस्त एकदा ढवळून घेऊया. त्याच्यात साखर ऍड करायची आहे आपल्याला. समोर प्रोसेस बघतच राहा. खूप इझी असते, हेल्दी पण भरपूर असते. सर्व काही हेल्दी सामान पडलेलं आहे, साहित्य पडलेलं आहे त्याच्यामध्ये, बघू शकताय. मस्त अशी आपण साखर घातलेली आहे. पहिलेच मी बोलले होते तुमच्या चवीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. भात आपण शिजवून घेतलेला आहे तो एकदम घट्ट झालेला आहे. तर त्यासाठी आपल्याला मिक्सरमधून एखाद्या बाउलमध्ये घ्यायचा आहे. त्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी घालून मस्त त्याची पेस्ट बनवायची आहे. खालीच असं डायरेक्ट टाकू नका, डायरेक्ट टाकताना तर गुठळ्या बनतात तुमच्या खीरमध्ये. त्यासाठी पहिलेच तुम्ही पाणी घ्या, थोडंसं अर्धा कप पाणी घेऊ शकता आणि मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून चम्मचनं छान असं मॅशनं मिक्स करून घ्या. छान असं मस्त पातळ झालं, मिक्स झालं पाणी त्याच्यामध्ये, तर लगेच खीरमध्ये ऍड करा. ते ओतून घ्या सर्व खीरमध्ये, जास्त पाणीही टाकू नका. बघा मस्त आपण बाउलचं सगळं व्यवस्थित पेस्ट काढून टाकलेली आहे तांदळाची. जी भातापासून आपण पेस्ट बनवली होती ती पेस्ट याच्यात ऍड केलेली आहे. आता छान आपल्याला 1-2 मिनिटं मस्त उकळून घ्यायची आहे. खूप सोपी आहे आणि हेल्दी बी आहे. खूप खायला टेस्टी लागते, सर्वांना आवडते, लहान मोठ्यांना सर्वांना आवडते. हेल्दी पण भरपूर आहेत. ड्रायफ्रूट आहे, साजूक तूप आहे, दूध आहे, सर्व काही पौष्टिक गोष्टी पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्यासाठी खूप हेल्पफुल झालेले हेल्दी रेसिपी आहे. तर बघा मस्त उकळी आली आहे आपल्या खीरला. बघा किती छान मस्त उकळी आली आहे, बघू शकताय. छान असा सुगंध सुटलेला आहे किचनमध्ये. हलवून घ्यायचं आपल्याला, शेवटी हलवत राहायचं, कारण की आपण भाताची पेस्ट टाकलेली ती खाली चिटकायची, लागायची भीती वाटते. त्यासाठी हलवत राहा 1-2 मिनिटं शेवटचे, कारण की आपली खीर खालून करपणार नाही. नाहीतर खाली तांदूळ बसल्या जातात पेस्ट त्याची, तर जळल्या जाते. चला तर जायफळ आपण ऍड केलेलं आहे. जी सेक्रेट गोष्ट मी बोलली होती ती जायफळ होती. जायफळ आपण ऍड केलेलं आहे. खूप टेस्ट येते, फ्लेवर येते जायफळनं. खूपच हेल्दी असते जायफळ. थोडंसंच आपल्याला क्रश करून टाकायचं, तर आपली हेल्दी अशी रेसिपी खीर एकदम टेस्टी झालेली आहे तयार. तर कोणी नक्कीच बनवून खा. कोणाकोणाला अशी खीर आवडली आहे. आपल्या किचन कट्ट्याला सपोर्ट करा. खीर आवडली लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगळी रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.